थोडासा नवीन आहे, समजून घ्या. राम सरांना माहिती आहे मी थोडा नवीन काम करतो, आवाज लहान आहे आणि त्यात माझ्या जिजाऊंच्या लेके आणि शिवरायांच्या मावळ्यांचं आता आपण गडावर स्वागत करू. पुण्यातून आलेल्या माझ्या सर्व मावळ्यांचं आणि जिजाऊंच्या लेकींचं स्वागत आहे. सातारच्या सज्जनगड पासून शिवतीर्थ रायगडच्या काळ नदीपर्यंत आणि कोकणातल्या खेड पासून पुणे बसल्या बोहोर पर्यंत जावळीचं खोर. जावळी कुणाची? जावळी तुमची, जावळी आमची, जावळी ह्या जिजाऊंची, जावळी शिवबांची, जावळी बहुजन मावळ्यांची. मावळा म्हणजे जात नाही. मग शिवरायांनी जावळी घ्यायचं कारण मुंबई बंदर ते कणकवली बंदर मध्ये तुळजा भवानी कुठेच नाहीये. आपण नेहमी घोषणा देतो, जय भवानी जय शिवराय, जय शिवराय, जय भवानी जय शिवराय म्हणा. तर आपण आजपर्यंत कधी आपल्या आई बाबांना अरे तुरे म्हटलं नाही, आपण आपल्या गुरुजनांना कधी अरे तुरे म्हटलं नाही. अखंड हिंदुस्थानचं दैवत छत्रपती शिवरायांना शिवाजी का म्हणायचं, म्हणून शिवराय म्हणून आपण जरा आदरणीय बोल ना. मग जय भवानी जय शिवराय. मुंबई बंदर कणकवली बंदर इकडे पुण्या नाशिक पर्यंत जा, आपल्या तुळजा भवानी नाहीये. आणि तुळजापूरला जात असताना आमच्या हल्ले व्हायचे. आज योगायोग चांगला आहे, मंगळवार आहे, देवीचा वार आहे. किती भाग्यवान तुम्ही मावळेनी हिरकणी आहात. मग त्याच जर आपल्या तुळजापूरला जायला लागला असतं, मग जायचा त्रास नाही, जायचा त्रास झाला चालेल. मावळे मारले जायचे आणि अत्याचार व्हायचे. मग त्यावेळेला शाही चार आहेत, निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, मोगलशाही. या चार शाहीत ज्या आपल्या चौथीमध्ये शिकवल्या, आजच्या मुलांना हे इतिहासात आलंच नाही. आपल्या काळात चारी शाही शिकवलेत. मग चारी शाहीकडे कामाला कोण होते? सरदार, नाईक, सुभेदार आपलेच हिंदू होते ना. मग चारी शाहीवर राज्य करणारी महत्वाची होती विजापूरची मेन राणी बडी बेगम साहेबा. मी तिला थोरली गादी म्हटलंय. मग विजापूरची बडी बेगम म्हणते, आज आमच्याकडे पैसे, माणसं, हत्ती सगळे. पण काल परवा स्वराज्याला सुरुवात करणाऱ्या राजा शिवरायांकडे काय होतं? पैसे, माणसं, हत्ती काय होतं? म्हणून बडी बेगम विचारते. तेव्हा एक सरदार सांगतो, बडी बेगम साहेबा, नाही शिवाजींकडे पैसे, नाही माणसं, नाही हत्ती. शिवरायांकडे सगळ्यात प्रथम आहे या माझ्या सर्व माता भगिनींचा आशीर्वाद आहे. तुमच्यासारख्या मावळ्यांची जिद्द आहे. मावळे म्हणजे चालेल ना? तुमच्यासारख्या मावळ्यांची जिद्द आहे, मनगडावा जोर आहे. शून्यातून विश्व निर्माण करणारे जगातले एकमेव राजे शिवराय आहेत. शिवरायांनंतर राजे संभाजी आहेत. मग बडी बेगम खवळली, हातातल्या बांगड्या काढल्या, तबकात फेकल्या. एक तर बांगड्या भरा, नाही तर शिवरायांना मारा. केवढे विजापूर दरबाराव संकट. जणू बांगड्या भरायच्या तर नामर्द. शिवरायांना पकडायचं, जीवाला मुखायला लागतंय. तेव्हा एका कोपऱ्यामध्ये उभा असणारा अफजल खान तयार झाला. मावळे हो, हा अफजल खान जणू उंचीला 7.25 फूट होता. जेवायला बसला, बोकड खायचा. आता आपण एक काकडीचं पॅकेट घेतलं 10 रुपयाचं, ते आपल्याला संपेना. मग अफजल खान तर बोकड खायचा. एवढी जाड पहार असायची. ती पहार मी तुम्हाला आता भवानी मंदिरात दाखवणार आहे. त्या पहारेला अफजल खान गाठ मारायचा. वाकवणं वेगळं आणि गाठ मारणं अवघड. आपण पाहिलंय, वाकवले तानाजी पिक्चर मध्ये उदय भानू राठोडनी आणि तानाजीने आमच्या सरळ केले. ते वाकवण्यापेक्षा सरळ करणं अवघड असतं. मग ज्या वेळेला अफजल खान निघाला, पहारेचा 4 चाकडा बनवायचा, तांब्याचा कालोरा बनवायचा. खानाचं कुटुंब होतं, हे सगळ्यात छोटं होतं. बिचारा खूप लक्की होता, कारण 64 बायकांचा धनी होता आणि 43 मुलांचा बाप होता. बाप रे बाप, काय लकी बाप होता. अफजल खानला 64 वाईफ होत्या, म्हणून तो लकी नव्हता. तो 43 मुलं सांभाळायचा. आज आमच्यातला मुलगा किंवा मुलगी ट्रिपला निघाली तर आई बाबाने एवढे बिचारे त्रास देतात. मग ते 43 मुलं ट्रिपला गेल्यावर केवढा त्रास दिला असेल. ज्या वेळेला खान निघाला, उद्गार काढले, शिवा 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 पहाड का चिवा. अर्थात शिवाजी हे डोंगरातले हुंदीर आहेत, पकडून किंवा मारून घेऊन येईल. हे उद्गार काढले खानाने. आणि खान शुबळ पाहणारी धर्मगुरू काजीकडे गेला. जसा हिंदू धर्मात पुजारी असतात, तसे मुस्लिमांमध्ये काजी किंवा मौलाना असतात. खान काजीना विचारतोय, मी शिवाजी राजांना मारायला चाललोय, त्यासाठी मला शुभोळ सांगा. काजी नवाब म्हणतात, तोबा तोबा तोबा, शिवाजी राजांचा नाच सोडा. शिवाजी राजांना मारणं सोपं नाही, कारण शिवरायांच्या पदरी अनेक सरदार मुसलमान आहेत. होय, तर राजांच्या पदरी अनेक सरदार मुसलमान होते, तर राजे मुसलमानांचे वैरी नव्हते. आजही आपण मुसलमानांचे वैरी नाहीये. जर आपण मुसलमानांचे वैरी असतो तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कधीच मुसलमान झाले नसते. यार अंतुले त्यांचं नाव आहे. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम सुद्धा मुस्लिम आहेत ना. म्हणजे आपण अत्याचाराचे वैरी आहोत. या अफजल खानने ऐकलं की माझाच काजी जर मला सांगतोय, म्हणून खानाने त्या काजीलाच खलास केला. स्वतःच्या 60 बायकांची कत्तल केले. कुठे केले?
गेले, दादा मी स्वतः पाहून आलोय, ताई मी पाहून आलोय, तुम्ही पाहायला जा. विजापूर गाणगापूर रोडला कधी गेलात तर अफजलपूर गाव पहा. त्या अफजलपूर गावामध्ये अफजल खानने आपल्या सगळ्या बायका मारल्या. आपण वरती गेलो की अफजल खानच्या 60 बायकांच्या थडग्यांचा फोटो दाखवू. बायकांचा नाही, अफजल खानने आपल्या 60 बायका विहिरीमध्ये मारल्या. 3 बायका माहेरी गेल्या मारल्या. एक महालामध्ये की माझ्यानंतर माझं छोटंसं कुटुंब आहे, हे सांभाळणार कोण? मी जिवंत राहिलो तर आणखी करू शकतो, पण मेल्यावर सांभाळायची कुणी? अफजल खानने 64 पैकी 60 मारल्या. खान निघाला आणि 3 माहेरी गेल्या मारले एक महालामध्ये, आणि खान निघाला. निघताना त्याला 2 महिने गेले. आता आपण पुण्यातून इथे आलात, आपलंच पुणे आपलंच प्रतापगड आहे, आपलाच जिल्हा एकच आहे, एकूण जिल्हा आहे आपल्याला. पुणे आणि सातारा जवळ जवळ आहे, तरी आपल्या इथे यायचं म्हटलं तरी 15 दिवस गेले. का तुम्हाला एवढा ग्रुप जमवायचे? म्हणजे तुमच्या फोनवर किती चर्चा झाली असेल की चला जायचंय आपला, मग कोण येतंय कोण नाही, अचानक वाढतं अचानक कॅन्सल होतं. मग स्वराज्य जर संपवायचे अफजल खानला तर लगेच येणार आहे का? त्याला काहीतरी दारुगोळा, हत्ती, तोफा सगळं घ्यायला लागणार. मग 2 महिने गेले. त्या 2 महिन्याच्या कालावधीत शिवरायांचे गुप्तहेर या अफजल खानच्या फौजेत जाऊन दाखल झालेत. त्यांचं नाव आहे बहेरजी नाईक, रामोशी समाजातले. जरा बारकाईने बघा. रायगडचा किल्लेदार महारे, धनगराचा बिरू गावडे, न्हाव्याचा जीवा महाले शिवा काशीत आहे. ज्यांनी गड किल्ले बांधले ते वडारी बेलदार समाज आहे. ज्यांनी शिवरायांना दुसरा अभिषेक घातला गोसावी आहे. मग राजांकडे तेली आहेत, माळी आहेत, साळी आहेत, वंजारी आहेत, कोलाटी आहेत, सगळ्या जाती आहेत. आणि या सगळ्या जाती जेव्हा एक होतात तेव्हा राजे त्या जातीला अभिमान नाव देतात मावळा. मावळा म्हणजे मिळवला. स्वराज्य म्हणजे सर्वांचं राज्य, बहुजनांचं राज्य स्वराज्य. म्हणजे किती विचार करून शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलंय. मग ते बहिर्जी नाईक अफजल खानच्या फौजेत गेलेत. अफजल खानची माहिती घेत आहेत. सगळ्यात पहिली माहिती आहे खान जेवतो किती. मग काय त्याला जेवाय घालायचं का? घातलं पाहिजे. आपल्याकडे पाहुणा आला म्हणजे उपाशी पाठवायचा का? आता आपल्या पुण्यात सवय थोडीशी, जेवून आला का मागून चहा टाकू का नंतर घेणार असं विचारतोस. आणि तर खानाला जेवायला घातलंच पाहिजे. मग त्या पद्धतीने जेवण बनवलं पाहिजे. मग खानाची हाईट केवढी? हाईट प्रमाणे शामियाना बनवायचा. तो कसा? खान उभा राहणार आहे तिकडे शामियाना खाली करायचा. आणि जिकडून शिवराय आत घुसतात, सर जय शिवराय थोडा वेळ फोन करतो माहिती देतोय, जिकडून शिवराय आत घुसतात तिकडे असा उंच बनवायचा. असं का बनवायचं? तुम्ही जुन्या तलवारी बघा. जुन्या तलवारीला मागे एक टोक असतं ना, त्याला नख म्हणतात. आपण तलवार उपसताना म्यानातून अशी उपसतो. तर तलवार काढताना कशी काढायची? अशी काढतो आपण तलवार. कसं म्हणणार आहे? म्यान तुम्ही पकडा, तलवार मी पकडतो. असे कधी तलवार खेचली जात नाही. काही तलवारींना म्यान नसतं. त्या कुठल्या? धोप तलवार म्हणजे लांब असते ना, आणि एक दानपट्टा. बाकी मराठा मूठ, मोगल मूठ, निजाम मूठ, त्या सगळ्यांना म्यान आहेत. मग अफजल खानची ही मोगल मूठ होती, त्यामुळे त्याला म्यान असणारच ना. मग अफजल खान तलवार काढायला गेला की अशी काढणार, म्हणजे खानाचा हात वरती अडकला पाहिजे. शिवराय हौबा बघून तलवार चालू शकतात. खानाचा अंगर काय? त्या पद्धतीने वाघ नकं बनवायची. वाघ नकं बनवून दिली. त्यांचं नाव आहे रुस्तुमी जमाल. अफजल खान निघाला, 100 हत्ती घेतले. आता बघा, अफजल खान जर 100 हत्ती घेतले, त्या हत्तीशी युद्ध करायला आपल्याकडे 200, 100, 150 हत्ती पाहिजेत किंवा 50 पाहिजे. तर आपल्याकडे त्या काळात हत्ती नव्हते. राजांकडे हत्ती कधी आलेत? राजांचा शिवतीर्थ रायगडला राज्याभिषेक झाला. ती तारीख आहे 6 जून 6 जून 1674 ला राजांचा राज्याभिषेक झाला. त्या काळात राजांकडे हत्ती आले. कारण त्यावेळी आधी राजाने त्यावेळेला पिल्लं नेली आणि ती मोठी केली. म्हणजे राजांकडे हत्ती नव्हता. राजा 100 हत्ती, 300 उंट, 1200 बैलगाड्या आणि 60 आळा ताफा घेऊन खान निघाला. विजापूर निघताना एक फरमान सोडलंय खानाने, चला शिवाजींच्या मुलकात चला, धुमाकूळ घाला, अत्याचार करा, शेतकरी लुटा, पोरीबाई लुटा. हा तर अफजल खानचा आदेश आहे. माझ्या राजांचा इतिहास वाचा. कल्याणची सुभेदार सून राजा लुटीमध्ये मिळाले. तिची साडी चोळी देऊन पाठवणूक केले. राजे म्हणतात, ही आमची माता इतकी सुंदर असती तरी आम्ही सुंदर झालो असतो. आज आमच्या पोरांसमोर एखादी पोरगी निघाली, त्याचं पोरग म्हणतं काय झालं आयटम आहे. मी म्हणतो अशा मुलांना फोडून काढलं पाहिजे. त्या महाराष्ट्रात जिजाऊंच्या लेकींचा आदर करा, तर उद्याचं स्वराज्य जिजाऊंचं होणार आहे, माता भगिनींचं होणार आहे, महासाहेब जिजाऊंचं होणार आहे, म्हणजे रमाबाईंचं होणार आहे. मग त्यापेक्षा वेगळा इतिहास वाचा. तुम्ही सगळे पुणेकर आहात आणि पुण्याचा इतिहास आपल्याला माहिती आहे की जेव्हा शाहिस्ते पुण्यावर चाल करून आला तेव्हा शिवरायांनी शाहिस्तेवर हल्ला केला. शाहीच्या बोटे तुटली. शाहीच्या पोरणी पाहिलं लढाई चालू आहे. अबुजान मामूजान हल्ला झाला. त्या मुली घाबरल्या.
त्यांना वाटतं निजामशाही आदिलशाही कुतुबशाही सारखी शिवरायाची लोक आलीत आम्हाला लुटून नेतात का काय म्हणून त्या मुली घाबरल्या. त्यात हुशार मुलगी होती एका बॅलरमध्ये लपली ते झोपून गेला. शांत झाली, दासी जमू लागल्या, सेवक जमू लागले, पण शाहिस्त्याची मुलगी दिसत नाही म्हणून शाहिस्त्याची बहीण शाहिस्त्याकडे धावत आली. म्हणली चला शिवरायांचा पिछा करा. शिवरायांच्या लोकांनी आपली मुलगी पळवून नेली. तेव्हा शाहिस्ते बहिणीला समजवतोय शिवाजी राजावर आरोप करू नका. शिवाजी राजे एक कृत्य करू शकत नाहीत. चुकून जरी शिवरायाकडे मुलगी गेली असेल तर शिवराय स्वतःच्या मुलीसारखा आपल्या मुली सांभाळ करतील. हे कुठे लिहिलंय? औरंगजेबच्या बकरीमध्ये. तिला बुर्जी म्हणतात बघा. बुर्जी म्हणजे अंड्याची नाही. त्या बुर्जीमध्ये अफजल खान शाहिस्ते आपल्याबद्दल असे वाक्य वापरतो. मग अफजल खान निघाला. जर शाहिस्ते आपल्याबद्दल असं वाक्य वापरतो तर आपण आपल्या माता भगिनीवर नजर वाईट ठेवून जमेल का? त्यापेक्षा अफजल खान निघाला. विजापूर, तुळजापूर, पंढरपूर, शिखर शिंगणापूर, दहिवडी, खटाव, मान मार्गे खान वाईला आला. जेव्हा खान वाईला आला तेव्हा राजे राजगडला होते. त्याची बाकीची माहिती पुढे घेऊया. जय शिवराय मित्रांनो, प्रतापगडाचा इतिहास बघण्याची सगळ्यांनाच आतुरता झाली आहे. आता आपल्या गाईडने किती छान प्रकारे आजूबाजूचा इतिहास सांगितला आहे. आजूबाजूचा इतिहास म्हणजेच प्रतापगडाच्या रिलेटेड जो काही इतिहास होता तो त्यांनी सांगितला. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे चारित्र्य होतं, जे दुश्मनांच्या मनातही त्यांच्याविषयी काळोख नव्हती, असं त्यांनी काही उदाहरणं दिली आहेत. आणि अशीच खूप छान छान उदाहरणे ते समोर देणार आहेत अजून. तर त्यासाठी पुढचा व्हिडिओ तुम्हाला बघावाच लागणार. आणि मला माहिती आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ खूप आवडतो आहे आणि ही सिरीज ही खूप जास्त आवडती आहे. माझी आणि माझ्या मित्रांची एवढी इच्छा आहे की आपल्या लहान बाळा जे आहे घरात त्यांच्यापर्यंत आपला इतिहास पोहोचला पाहिजे. आपले छत्रपती शिवाजी महाराज कसे होते हे त्यांनाही कळायला पाहिजे. त्यासाठी आम्ही प्रत्येक गडाची काही दिवसांनी, 1 महिन्यानी, 2 महिन्यांनी प्रत्येक गडाला आम्ही भेट देऊन तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवणार आहेत. धन्यवाद आणि पुढच्या व्हिडिओची वाट बघा.